फ्रेंड्स, आज आपल्याला थर्ड चॅप्टर बघायचं आहे. इनिशियल आणि फायनल कंडिशन ऑफ एलिमेंट इन द नेटवर्क. छोटा चॅप्टर आहे. यामध्ये काही टर्म्स आहे इनिशियल फायनलच्या, आणि त्यामध्ये T0, T+0 मायनस T0 प्लस T इज इक्वल्स टू इन्फिनिटी ह्या तीन कंडिशनवर आपल्याला रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर याच्या तीन कंडिशन आणखी बघायच्या. ठीक आहे. तर आजच्याच लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपला काय होईल, फिनिश होईल, कारण चॅप्टरची लेंथ ही कमी आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. बघा, यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे तुम्हाला कन्सेप्ट ऑफ इनिशियल अँड फायनल कंडिशन ऑफ स्विचिंग सर्किट. आता आपल्याला ह्या कन्सेप्टची गरज का पडते? बघा, ज्यावेळेस आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्ह वगैरे ज्यावेळेस सॉल्व करतो, राईट, तर त्यावेळेस आपल्याला एक कॉन्स्टंटची गरज असते. त्याला म्हणतो आपण आर्बिटरी कॉन्स्टंट. ओके, आणि ह्या आर्बिटरी कॉन्स्टंट हे कशामुळं क्रिएट होतो? ड्यू टू व्हॉट? दॅट इज इनिशियल कंडिशन. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट ऑफ इनिशियल अँड फायनल कंडिशन ह्या स्विचिंग सर्किटमध्ये याचा आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे, कन्सेप्ट ऑफ इनिशियल कंडिशन. साधं सरळ सांगतो, इनिशियल कंडिशन म्हणजे सुरुवातीची कंडिशन, बट त्यामध्ये तुमचा, ठीक आहे, आता तुम्हाला सर्किट डायग्राम एक्सप्लेन केल्यानंतर समजेलच. बघा, सर्किट डायग्राममध्ये काय केलं आहे आपण, एक बॅटरी लावली आहे, राईट, त्याला एक स्विच प्रोव्हाइड केलेलं आहे, एक रेजिस्टर आहे आणि एक इंडक्टर, राईट. रेजिस्टर आणि इंडक्टर हे आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे, राईट. जसं आपण याचा स्विच क्लोज करू त्या प्रमाणात काय होईल, त्यातून व्होल्टेज अप्लाइड होईल कोणावर? रेजिस्टर आणि इंडक्टरवर, राईट. तर त्यावेळेस T इज इक्वल्स टू 0 हे मेन्शन केलं आहे बघा ह्या इथं स्विचिंगच्या इथं. तर हे T इज इक्वल्स टू 0 काय इंडिकेट करतं की तुमचं स्विच काय आहे? क्लोज्ड आहे, राईट, म्हणजे बंद आहे. बंद असेल तरच काय होईल, त्यातून व्होल्टेज फ्लो होईल, बरोबर. त्यानंतर T इज इक्वल्स टू 0 हे ॲज अ रेफरन्स टाईम म्हणून कन्सिडर केलं जातं, राईट. म्हणजे मान्य आहे की T इज इक्वल्स टू 0 आपण काय कन्सिडर करतो? क्लोज म्हणून सनी करतो, राईट. त्याला रेफरन्स टाईम पण म्हटलं जातं. तर यामुळं तीन कंडिशन काय होतं याच्या क्रिएट होतं. ठीक आहे. तर महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस T इज इक्वल्स टू 0 आहे त्यावेळेस तुमचा स्विच हा क्लोज्ड आहे आणि रेफरन्स टाईम आहे, राईट. नेटवर्क ज्यावेळेस कन्सिडर करतो आपण, तर T इज इक्वल्स टू 0 ह्या कंडिशनला चेंज द वॉट? स्विचिंग ॲक्शन. म्हणजे तुमची ही स्विचिंग ॲक्शन चेंज करतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमचा हा स्विच क्लोज झालेला आहे याचा अर्थ असा होतो, राईट. तर इनिशियल कंडिशनची डेफिनेशन दिली बघा, नेटवर्क कंडिशन ॲट T इज इक्वल्स टू 0 इज कॉल्ड ॲज अ इनिशियल कंडिशन, राईट. म्हणजे सरळ T इज इक्वल्स टू 0ला आपण काय म्हणायचं? इनिशियल कंडिशन. मग आता फायनल कंडिशन कोणाला म्हणायचं? की आफ्टरची कंडिशन, म्हणजे बिफोर आणि आफ्टर. म्हणजे इफ we close the switch at T is equals to 0 then kept close for a very long time साठी आपण कन्सिडर करत असाल, ठीक आहे, तर याला फायनल कंडिशन असं म्हणणार, राईट. फायनल कंडिशनचं दुसरं नाव काय? स्टेडी स्टेट कंडिशन. आणि विथ म्हणजे सायंटिफिक डेफिनेशन जर म्हटलं तर T इज इक्वल्स टू तुमचा किती असतो? इन्फिनिटी. म्हणजे द फायनल कंडिशन ऑर स्टेडी स्टेट कंडिशन इज डिफाईन ॲज नेटवर्क कंडिशन ॲट T इज इक्वल्स टू इन्फिनिटी, राईट. पण इन्फिनिटी का बरं? कारण हा लॉंग टर्मसाठी काय असतोय? क्लोज असतोय, राईट. महत्त्वाचं T इज इक्वल्स टू 0 ही तुमची कोणची कंडिशन झाली? इनिशियल कंडिशन, राईट. आणि T इज इक्वल्स टू इन्फिनिटी ही कोणची कंडिशन झाली? फायनल कंडिशन. ओके, तर ह्या आपण आता डिटेलमध्ये बघू. आता बघा, याचं मिनिंग काय होतं? T इज इक्वल्स टू 0 टू द पॉवर मायनस देन प्लस अँड T इज इक्वल्स टू इन्फिनिटी. ओके, तर मेजर डिफरन्स जास्त काही नाही आहे. T इज इक्वल्स टू 0ची जी कंडिशन आहे, राईट, हा आपल्याला स्विचिंग ॲक्शन सांगतो. नंतर T0 ही तुमची इनिशियल कंडिशन पण झाली, पण त्यामध्ये निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करतं? जस्ट बिफोर. म्हणजे तुमचा इंडिकेट टाईम जस्ट बिफोर, त्या आधी, म्हणजे मायनस इंडिकेट जस्ट बिफोर, राईट, इन जनरल. आणि T प्लस जस्ट आफ्टर. समजते? T इज इक्वल्स टू 0, राईट, ही आपण कंडिशन बघतो. त्यामध्ये 0 मायनस म्हणजे काय? जस्ट बिफोर,
टाईम कंडिशनचं आणि प्लस जस्ट आफ्टर हे कंडिशन आपण समजतो, म्हणजे प्लस आणि मायनसचा आपला हा यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व होतो, बरोबर. आणि टी इज इक्वल्स टू 0 मायनस इज कॉल्ड एज व्हॉट, इनिशियल कंडिशन. हे तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, राईट. देन दुसरी कंडिशन आहे बघा, आता आपण कन्सिडर करतो टी इज इक्वल्स टू काय, इन्फिनिटी, बरोबर. या इन्फिनिटीचा अर्थ काय होतो, दॅट इज अ स्टेडी स्टेट कंडिशन, म्हणजेच फायनल कंडिशन, जे की आपण आत्ता वरती बघितलं, बरोबर. आणि हे टी इज इक्वल्स टू 0, टी इज इक्वल्स टू 0 प्लस, टी इज इक्वल्स टू 0 मायनस अँड टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी. हे 0 काय सांगतं तुम्हाला, इनिशियल कंडिशन. हे प्लस काय सांगतं तुम्हाला, दॅट इज अ जस्ट बिफोर, बरोबर. आणि सॉरी जस्ट आफ्टर म्हणता येईल प्लसला, आणि मायनसला काय म्हणतो, जस्ट बिफोर, आणि इन्फिनिटीला तुमची फायनल कंडिशन. ओके. यांमध्ये आणखी एक बघा, तुम्हाला कॅपॅसिटरचा व्होल्टेज दिलेलं आहे बघा, एक कंडिशन दिलेली यांनी. जर आपण कॅपॅसिटर कन्सिडर करतोय, ठीक आहे, तर कॅपॅसिटरचं व्होल्टेज तुम्ही कशाने दाखवता, तर V0 VC ऑफ 0. ओके. हे तर दिलं बघा, इनिशियल कंडिशन ऑफ कॅपॅसिटर इज द व्होल्टेज अक्रॉस द इन्स्टंट t इज इक्वल्स टू 0 मायनस इज डिनोटेड ॲज दॅट इज अ VC ऑफ 0. ओके. नॉट मोर दॅन दॅट. यामध्ये त्यापेक्षा काही जास्त कंडिशन्स दिलेल्या नाही, जे की मी तुम्हाला t इज इक्वल्स टू इन्फिनिटी ही कंडिशन ऑलरेडी घेतली. गेटिंग. देन बघा याचं मिनिंग दिलेलं आहे की आपण जे घेतलं होतं टी इज इक्वल्स टू 0 0 मायनस प्लस अँड इन्फिनिटी, त्याच्या कंडिशन्स. आता बघा जसं मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये बघा आपल्याला आता एक एक कंडिशन बघायची आहे, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरची. तर फर्स्ट कंडिशन बघा, इनिशियल अँड फायनल कंडिशन इन एलिमेंट, इनिशियल कंडिशन इन अ रेजिस्टर. आता रेजिस्टरमध्ये काय, आपण व्होल्टेज पुन्हा स्विच आणि एक रेजिस्टर काय करतो, अटॅच करतो, बरोबर. आता हे अटॅच करत असताना आपण काय करणार, याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असणार, V इज इक्वल्स टू I इंटू R. बट त्यावेळेस टी इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेसच तुमचं स्विच काय होईल, क्लोज होईल, आणि तेव्हाच तुमचा काय होईल, व्होल्टेज हा काय होईल, सप्लाय होईल त्या सर्किटला, बरोबर. तर महत्त्वाचं बघा, ॲट दॅट इन्स्टंट ज्यावेळेस तुमचं करंट तुम्ही चेंज करताय ह्या कंडिशनमध्ये, ठीक आहे, तर त्यावेळेस तुमचं व्होल्टेज पण काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर. फॉर इनिशियल कंडिशन वेन टी इज इक्वल्स टू व्हॉट, 0, राईट. तर ही कंडिशन काय आहे, तुमचं इनिशियल कंडिशन इन द रेजिस्टर इज व्हॉट, 0, म्हणजे तुमचा टी हा 0 राहतो आहे इनिशियल, तर त्यामुळे तुमचा रेजिस्टर पण काय झाला, 0 झाला. ओके. आता त्यामध्ये बघा तुम्हाला इनिशियल अँड फायनल कंडिशन ऑफ व्हॉट, इंडक्टर दिलेलं आहे. इंडक्टरमध्ये वेगळं काय नाही, व्होल्टेज स्विच आणि त्याच्या अक्रॉस फक्त आपण इंडक्टर लावले, बरोबर. सर्किट डायग्राम सेम प्रमाणात आहे. आता यामध्ये तुम्हाला व्होल्टेज फाइंड करावं लागणार, बरोबर. पण ह्या इंडक्टरमध्ये 3 कंडिशन येतात, राईट. इनिशियल, फायनल, राईट, आणि तुमचं इन्फिनिटी, राईट. इन्फिनिटीलाच आपण फायनल असं म्हणतो. ओके. तर बघा आता आपण जे सर्किट डायग्राम बघितलं खाली ॲक्रॉस इंडक्टर, तर याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज काय असणार आहे, VL इज इक्वल्स टू L इंटू DI अपॉन DT, बरोबर. आता हे आपलं काय आहे, DIL अपॉन DT, हे तुमचं रेट ऑफ चेंज ऑफ काय झालं, इंडक्टर करंट, बरोबर. विथ रिस्पेक्ट टू काय असणार ते, टाईम T, बरोबर. DI अपॉन DTचा अर्थ काय होतो, D बाय DTचा अर्थ काय होतो, रेट ऑफ चेंज ऑफ, बरोबर. I म्हणजेच काय, तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ काय, करंट, विथ रिस्पेक्ट टू काय, टाईम T, म्हणून DIL अपॉन DT घेतलं आहे, ठीक आहे. तर हे ज्यावेळेस तुमचं VL इज इक्वल्स टू हे 0 होतं, ज्यावेळेस तुमचं इंडक्टर व्होल्टेज हे 0 होतं, तर इंडक्टर व्होल्टेज 0 केव्हा होणार आहे, ज्यावेळेस तुमचा IL हा 0 असेल तेव्हा ना, बरोबर. ज्यावेळेस VL इज इक्वल्स टू L इंटू 0 करणार तुम्ही, तर त्यावेळेसच तुमचं VL इज इक्वल्स टू 0 असणार आहे, बरोबर. ही ILची किंमत तिथं 0 ठेवा, तुम्हाला त्यावेळेस ती VL हे काय होईल, 0 होईल. ओके. आता बघा यामध्ये कंडिशन दिलेली आहे, आणि ह्या एक महत्त्वाचं, इन स्टेडी स्टेट कंडिशन इंडक्टर ॲक्ट्स ॲज अ व्हॉट, शॉर्ट सर्किट. हां, इनिशियल कंडिशनमध्ये बघा फर्स्ट आपण इन्स्टंटेनियस करंट बघतोय, IL इज इक्वल्स टू काय आहे, 1/L इंटिग्रेशन ऑफ VL इंटू DT. आता हे इंटिग्रेशनचं साईन आहे, ठीक आहे. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बघता
पण मला असं वाटतं मी इंटिग्रेशन तुम्हाला यामध्ये नसणार आहे पॉलीला. ओके, तर याला आपण म्हणतो काय, कशाचं साईन, दॅट इज अ इंटिग्रेशन. राईट, इंटिग्रेशन म्हणजेच काय, एकत्रित करतोय आपण. राईट, सो इंडक्टर आणि त्याचं व्होल्टेज कन्सिडर करतोय. तर हे काय इनिशियल कंडिशन आहे कोणाची, इंडक्टरची. यामध्ये बघा महत्त्वाचं, टी इज इक्वल्स टू 0 म्हणजे तुमचं स्विच क्लोज आहे. त्यानंतर टाईम पिरियड काय आहे, टी इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू टी इज इक्वल्स टू 0 राईट, हे काय तुमचं लिमिट आहे. हे बघा इथं लिमिट घेतलेली आहे. लिमिट म्हणजेच काय, ही तुमची लोअर लिमिट आणि ही काय तुमची अप्पर लिमिट. लोअर लिमिट किती घेतली त्यांनी, इन्फिनिटी म्हणजे -इन्फिनिटी, आणि अप्पर लिमिट किती आहे, स्मॉल टी म्हणजे -इन्फिनिटी टू व्हॉट, टी. ही तुमची काय झाली, रेंज झाली. ठीक आहे, तर या रेंजमध्ये तुमचे इंटिग्रेशन काय होणार आहे, फिरणार आहे. तर बघा आता हे जे इक्वेशन आहे राईट, ते मी ॲज इट इज घेतलं आणि फक्त त्याला काय दिलं, एक रेंज दिली. राईट, किंवा लिमिट दिली. ज्यावेळेस तुमचं स्विच क्लोज होईल टी इज इक्वल्स टू 0 राईट, then therefore the limit of integration in the form of that is a -इन्फिनिटी टू t. ओके, तर आता हे जे 0 मायनस आहे, ओके, तर हे 0 मायनस कन्वर्ट झालं कशामध्ये, टी मध्ये. का, कारण टी इज इक्वल्स टू तुम्ही काय घेतला, 0 इनिशियल कंडिशन. म्हणून हे तुमचं जे इनिशियल कंडिशन -इन्फिनिटी टू 0 मायनस, हे तुमचं कशामध्ये रिप्रेझेंट होतं, दॅट इज अ टी मध्ये. गेटिंग. आता बघा हे महत्त्वाचं, यामध्ये बघा ही जी कंडिशन आहे, वी ऑब्टेन द इनिशियल कंडिशन बाय स्प्लिटिंग द लिमिट इंटिग्रेशन. आपण आता इंटिग्रेशनचं लिमिट काय करायचं, स्प्लिट करायचं आहे. का, कारण माझ्याकडे दोन लिमिट होते, -इन्फिनिटी टू व्हॉट, -0 बरोबर. पण ही कंडिशन घेतली का आपण, नाही. आता दुसरं लिमिट काय वापरलं मी, इन्फिनिटी टू टी बरोबर. तर मग मी काय करणार, हे इक्वेशनसाठी पहिलं लिमिट, दुसरं लिमिट दुसऱ्या इक्वेशनसाठी, म्हणजे फक्त हे लिमिटच बदलतोय फक्त, बरोबर. वरची टर्म सारखीच, आणि याला काय केलं मी, सेपरेट करून प्लसनं सेपरेट केलं, बरोबर. आता प्लसने सेपरेट केल्यानंतर यांचं म्हणणं बघा काय आहे, ज्यावेळेस करंट, पहिली कंडिशन काय सांगते तुम्हाला, करंट इन अ पास्ट हिस्ट्री म्हणजे बिफोर आहे, बरोबर. आणि करंट आफ्टर स्विचिंग म्हणजे नंतरची कंडिशन. म्हणजे बिफोरची कंडिशन तुम्ही काय करताय, सरळ इथं इनिशियल कंडिशन ही 0 करताय, बरोबर. आता बघा फर्स्ट टर्म इन RHS म्हणजे ही पहिली टर्म आहे तुमची, बरोबर. ही फर्स्ट टर्म ही RHS झाली. द व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी टू -0 बिफोर स्विचिंग. बिफोर स्विचिंगसाठी म्हणजे तिथं काही असणार आहे का, नाही, तुमचा करंटच काही फ्लो होणार नाही. म्हणून तुमची इनिशियल करंट काय असणार, तुमचा 0 असणार आहे, बरोबर. म्हणून यांनी काय केलं इथं की इनिशियल व्हॅल्यू ऑफ इंडक्टर इज डिनोटेड बाय IL ऑफ 0, कारण बिफोर कंडिशन आहे, राईट. कारण करंट दिलेलंच नाही, म्हणून ते काय होतं तुमचं रिप्रेझेंटेशन हे IL 0 प्लस ऑफ दॅट इज IL 0 मायनस 1/L इंटिग्रेशन ऑफ 0 टू 0 प्लस VL dt. आता ही याचं इंटिग्रेशन चेंज केलं, काय केलं, ॲट अ स्विच इज आयडियल then which ideal switching action is taking place instantaneously, that means we required for closing a switch is 0. कारण पहिल्या कंडिशनमध्ये तुमचा IL इज इक्वल्स टू 0 झाला, तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही. तर कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्हाला टी इज इक्वल्स टू हा 0 ठेवावा लागेल, म्हणजे जस्ट आफ्टरची क्लोजिंग घ्यावं लागणार. जस्ट आफ्टरची क्लोजिंग ही टी इज इक्वल्स टू 0 प्लसने मिळते, म्हणून यामध्ये त्यांनी प्लस हा सिम्बॉल वापरला, आणि तुम्ही लिमिट काय कन्सिडर केलं, दॅट इज 0 टू 0 प्लस म्हणजे बिफोर अँड आफ्टर. ओके, हां. आता बघा ही आपल्याला काय बघायची, आता नेक्स्ट कंडिशन बघायची. ओके, फायनल कंडिशन नंतरला आहे, एक इक्वेशन बघायचं आहे बघा. याला स्विचिंग कंडिशन आपण असं म्हणू. आता स्विचिंग कंडिशनमध्ये तुम्हाला VL इज इक्वल्स टू इन्फिनिटी भेटणार, पण कसं बघा. आता ॲट द इन्स्टंट तुमचा dt इज इक्वल्स टू काय आहे, 0, राईट. आता हा आपला IL
झिरो प्लस अँड इज इक्वल्स टू IL झिरो मायनस. हे आपल्याला काय सांगते, दॅट इज करंट थ्रू इंडक्टर कॅन नॉट चेंज इन्स्टंटेनियसली. आता ही कंडिशन मला काय करायची आहे, ही फाइंड आउट करायची. आता ही कंडिशन जर फाइंड आउट करायची आहे म्हणजे याचं प्रूफ जर मिळवायचं आहे तर मला काय करावं लागणार आहे, एक टर्म मला झिरो करावं लागते, बरोबर. मग ही झिरो टर्म कसं काय होणार आहे, तर ही आपल्याला ऑलरेडी त्यांच्याकडं एक IL इक्वेशन होतं ना वरचं, राईट. त्या वरच्या इक्वेशनमध्ये म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये बघा, या इक्वेशनमध्ये बघा, ही टर्म यांनी काय केली, डायरेक्ट झिरो केली. पण ही झिरो होती कशी याचा आपल्याला आता प्रूफ बघायचं. याला स्विचिंग कंडिशन असं म्हणतो. आता ह्या स्विचिंग कंडिशनमध्ये बघा, तुम्हाला डी टीची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, झिरो घेतलेली, बरोबर. आता VL इज इक्वल्स टू काय, LdI अपॉन DT आहे, बरोबर. तर मी LdI अपॉन हे DTची किंमत किती घेणार, झिरो घेणार, बरोबर. मग आता एनिथिंग अपॉन झिरो, तर याचं उत्तर किती मिळतं तुम्हाला, इन्फिनिटी मिळतं ना, बरोबर. म्हणून VL इज इक्वल्स टू काय मिळणार तुम्हाला, दॅट इज इन्फिनिटी. हे का बरं मिळतं आहे समजते तुम्हाला, कारण आपल्याला 1/0 याची किंमत किती असते, तर इन्फिनिटी असते, बरोबर. तर हे लॉजिक आपण इथं लावतो आहे, म्हणून तुमचा VL हा काय होतो, इन्फिनिटी होतो, बरोबर. आता VL हा तुमचा इन्फिनिटी जर झाला, राईट, तर तुम्ही जो करंट अप्लाय करताय, म्हणजेच आपण यामध्ये आता एक कंडिशन घेऊया, ॲज द व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर ॲट अ टाईम ऑफ स्विचिंग इज इन्फिनिटी, द इंडक्टर ॲक्ट्स ॲज अ वॉट, ओपन सर्किट. ओपन सर्किटचा अर्थ काय होतो, त्यामधून करंट फ्लो होतो आहे का, नाही, ओके. आता ज्यावेळेस इफ I0 इज फ्लोईंग थ्रू इंडक्टर, आता ही झाली पहिली कंडिशन. आता ही दुसरी कंडिशन काय सांगताय, जर करंट जर फ्लो होत असेल, राईट, T इज इक्वल्स टू झिरो मायनस म्हणजे जस्ट बिफोर, राईट, then the current through inductor T is equals to 0 plus will able to equal to what, I0. म्हणून T is equals to 0 plus which is equals to what, I0. तर हे केव्हा होईल, ज्यावेळेस तुमचा करंट हा जर फ्लो होत असेल T is equals to 0 मायनसमध्ये, बरोबर. म्हणून तुमचं जे इक्वेशन आहे, एक इक्वेशन आपण फाइंड केलं होतं काय, IL ऑफ 0 प्लस विच इज इक्वल्स टू वॉट, IL ऑफ 0 मायनस. म्हणून हे काय झालं, यांचं इक्वल झालं, राईट. अदरवाईज झालं असतं का, नाही, ठीक आहे. तर हे याचं प्रूफ होतं. आता फायनल कंडिशन बघा, फायनल कंडिशन म्हणजे स्टेडी स्टेट कंडिशन आपण म्हणतो. आता फायनल कंडिशनला यांनी बघा डायरेक्ट लिमिट घेतलं आहे, T इज इक्वल्स टू इन्फिनिटी. आता T इज इक्वल्स टू इन्फिनिटी असलं तर तुमचा जर टाईम बदलला, डीचा अर्थ टाईम होतो, ठीक आहे, तर DT पण काय होईल तुमचा, इन्फिनिटी होईल. आता हे जर इन्फिनिटी झाली, आता बघा लक्ष द्या, VL इज इक्वल्स टू L, इथं काय तुमचा DI अपॉन इन्फिनिटी. आता काही गोष्ट अपॉन जर इन्फिनिटी असेल त्याचं उत्तर काय असतं, झिरो असतं. म्हणजे 1/इन्फिनिटी इज वॉट, झिरो, आणि 1/0 याचं उत्तर इन्फिनिटी, समजते. म्हणून हे तुमचं काय येतं, VL इज इक्वल्स टू वॉट, दॅट इज 0. ही कंडिशन इथं सॅटिस्फाय होती, हीच फायनल कंडिशन, ठीक आहे. महत्त्वाचं बघा, इंडक्टरमध्ये तुम्हाला इनिशियल कंडिशन, राईट, इनिशियल नंतर स्विचिंग कंडिशन दुसरं, आणि तिसरं काय, फायनल कंडिशन. आता यामध्ये अडचण तुमची एकच होती, ती इंटिग्रेशनचं लिमिट लक्षात ठेवणे, राईट. लिमिट ही कंडिशननुसारच लक्षात ठेवा. आता जसं बघा, एक साधं लॉजिक सांगतो मी. आत्ता आपण काय बघितलं होतं, आपण बघितलं होतं दॅट इज झिरो टू मायनस इन्फिनिटी टू दॅट इज 0 मायनस, बरोबर. यांनी 0 मायनस चेंज केलं होतं कशाने, इन्फिनिटी टू टीमध्ये, बरोबर. कारण तुमचा स्विच काय केला होता, तुम्ही क्लोज केला होता, राईट. ह्या अशा कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, ते सॉल्व करा. आणि याला 2-3 वेळेस सॉल्व करून बघा, तेव्हा ते लक्षात राहील. जसं आता इंडक्टरचं बघितलं आपण, राईट, त्याचप्रमाणे आता आपल्याला काय बघायचं, दॅट इज कॅपॅसिटर, ओके. आता कॅपॅसिटरमध्ये पण सारखाच प्रकार आहे. पुन्हा सर्किट डायग्राम, हे व्होल्टेज लावा, स्विच लावा, आणि इथं कॅपॅसिटर लावा, आणि याच्या अक्रॉस आता इन्स्टंटेनियस करंट IC इज इक्वल्स टू C dVC अपॉन DT. आता पुन्हा तेच पुन्हा आपल्याला लॉजिक लावायचं आहे बघा.
आता फर्स्ट कंडिशन बघा, वेन आय सी इज अ झिरो केव्हा होईल, ज्यावेळेस तुमचा व्ही सी झिरो होईल तेव्हाच ना, बरोबर. तुमचा डी बाय डी टी व्ही सी इज इक्वल्स टू झिरो असेल तेव्हाच तुमचा आय सी झिरो होईल, म्हणजे एल एच एस आणि आर एच एसचा विचार करतो आपण. ओके. आता पहिले जसं आपण इंटिग्रेशन घेतलं होतं कोणाला, इंडक्टरला, तर यामध्ये पण इंडक्टर घ्यायचं, पण याच्यामध्ये आपण व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये घेतो. तर व्ही सी इज इक्वल्स टू वॉट, 1/c आय सी इंटू डी टी, बरोबर. पुन्हा प्रश्न येतो कशाचा, लिमिटचा. आपण पुन्हा तेच लिमिट घेऊ, -∞ टू टी, बरोबर. का, कारण टी इज इक्वल्स टू झिरो आपल्याला घ्यायचं आहे. मग आपण तिथं पण काय केलं होतं, दोन कंडिशन घेतल्या होत्या. काय, -∞ टू झिरो मायनस आणि झिरो मायनस टू टी. मग ह्या दोन लिमिटसाठी मला काय करावं लागणार, दोन टर्म सेपरेट घ्यावं लागणार. आपण स्प्लिट केलं तर तशाप्रमाणे, राईट. आणि हे स्प्लिट कशाने केलं तर प्लस साईनने. तर इथं तेच कार्यक्रम करायचा पुन्हा, राईट. देन बघा आता यामध्ये पुन्हा सेम, काय पहिली टर्म असेल तर काय करतो आपण त्याला इनिशियली, राईट. तर इनिशियल व्होल्टेज तुमचं काय असणार आहे, झिरो, म्हणून ही टर्म काय झाली, व्ही सी ऑफ झिरो मायनस. समजतंय. पुढं आता हे जसं आपण एक टर्म झिरो करतो, राईट, महत्त्वाचं बघा, हे आय सी ऑफ टी आहे. ॲज द स्विच इज आयडियल इट ऑपरेट इन्स्टंटली, राईट. आता इन्स्टंटली म्हटलं तर जस्ट इन्स्टंटली ते काय करणारे, काम करणारे, म्हणून तुमची आय सीची कंडिशन तुम्ही काय केली, झिरो केली. आपण याच्यासाठी स्विचिंग कंडिशन घेतली होती बघा, कशामध्ये, इंडक्टरमध्ये. समजतंय का. बघा ह्यामध्ये जसं आपण हे फाइंड केलं ना, ही कंडिशन जशी फाइंड केली करंटच्या बाबतीत, बरोबर, तशीच कंडिशन आपण आता याला फाइंड करतोय. समजते. एक झिरो प्लसच्या फॉर्ममध्ये आणि हे एक झिरो मायनसच्या फॉर्ममध्ये. कळालं का. फक्त यांनी डायरेक्ट घेतलं आहे, डायरेक्ट काय घेतलं, दॅट इज इन्स्टंट आहे म्हणून. ओके, दुसरं काही नाही. देन याला पण पुन्हा काय असणार तुमची फायनल कंडिशन, इनिशियल कंडिशन. आता इनिशियल कंडिशनमध्ये बघा महत्त्वाचं, आपण जे इक्वेशन फाइंड केलं, राईट, तर हे काय सांगतं आपल्याला, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, राईट, कॅन नॉट चेंज इन्स्टंटेनियसली. हे डायरेक्ट चेंज होतं का, नाही. आणि हे ॲट काय करतं, टी इज इक्वल्स टू झिरो प्लस ॲक्ट्स ॲज अ वॉट, शॉर्ट सर्किट म्हणून काम करतं, राईट. आणि टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे चार्जिंग अ करंट इज अ झिरो. आता यामध्ये बघा दोन कंडिशन, ही फर्स्ट आणि ही एक सेकंड. बघा आता फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगतं, इफ तुमचा कॅपॅसिटर हा जर अनचार्जेड, बरोबर, चार्जिंग केलेली नाही त्याची, आणि तो काय केला आपण व्होल्टेज सोर्सच्या अक्रॉस आपण तो लावला, बरोबर, आणि त्यानंतर त्यातून काय केलं, चेंजिंग करंट हे आपण फ्लो केलं. केव्हा, ज्यावेळेस कॅपॅसिटर तुमचा अनचार्जड आहे, राईट, आणि व्होल्टेज सोर्स आपण लावला आणि काय केलं, करंट चेंज करंट काय केलं, त्यातून फ्लो केलं. मग त्यावेळेस तुमचा टी इज इक्वल्स टू काय होतो, टी इज इक्वल्स टू झिरो प्लस होतो, राईट. आणि देन इट्स ॲक्ट्स ॲज अ वॉट, शॉर्ट सर्किट. ठीक आहे, म्हणजे साधं सरळ सांगायचं, कॅपॅसिटर हा अनचार्ज असेल तर ॲक्ट्स ॲज अ वॉट, शॉर्ट सर्किट होतो, बरोबर. आता ही सेकंड कंडिशन बघा काय म्हणतं, आता कॅपॅसिटर आहे हा तुमचा काय केला आपण, चार्ज केला, आणि त्यातून टी इज इक्वल्स टू इन्फिनिटीची कंडिशन घेतली आपण, आणि त्यातून करंट तुमचा झिरो पास केला, राईट. मग आता करंट जर झिरो पास होते म्हणजेच हा काय होणार आहे, ओपन स्विच किंवा ओपन सर्किट म्हणूनच काम करेल ना, बरोबर. पहिला काय करतो, शॉर्ट सर्किट होतो, हा काय होतो, ओपन, कारण करंटच पास नाही केलं, बरोबर. आता फायनल कंडिशन बघा काय सांगते ते आपल्याला. फायनल कंडिशन, टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी, द कॅपॅसिटर गेट फुल्ली चार्ज, इट ॲक्ट्स ॲज अ ओपन सर्किट. म्हणजे तीच कंडिशन आपण जे आत्ता घेतली ती. ठीक आहे. नेक्स्ट बघा इक्विव्हॅलंट सर्किट. इक्विव्हॅलंट सर्किट म्हणजे आपण जे आत्ता बघितलं इंडक्टर कॅपॅसिटरबद्दलचं, पण ती कुठली कंडिशन, दॅट इज टी इज इक्वल्स टू वॉट, प्लस. ओके, तर टी इज इक्वल्स टू प्लससाठीची टी इज इक्वल्स टू झिरो प्लससाठीची कंडिशन. रेजिस्टरमध्ये काय आहे, देअर आर नो इनिशियल कंडिशन, सो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर रिमेन्स आफ्टर स्विचिंग. रेजिस्टरमध्ये काही बदल होतो का, नाही, फक्त ते आफ्टर स्विचिंग नंतरच. इंडक्टरमध्ये बघा काय होतं, आय एल इज इक्वल्स टू झिरो मायनस, देन टी इज इक्वल्स टू झिरो प्लस ॲक्ट्स ॲज ओपन सर्किट, राईट. आणि टी इज इक्वल्स टू झिरो मायनस इज इक्वल्स टू आय झिरो, देन टी झिरो इज प्लस
रिप्रेझेंट बाय कॉन्स्टंट करंट. हा काय शो करतो आपल्याला कॉन्स्टंट करंट. ज्यावेळेस I0ची कंडिशन असेल तेव्हा, आणि हा ज्यावेळेस असेल तेव्हा काय होईल, 0 कंडिशनला ओपन सर्किटच होणार. ठीक आहे. देन कॅपॅसिटरला त्याच प्रकारे काय V0 असेल तर इक्विवलेंट टू द व्हॉट व्होल्टेज सोर्स सोबत इक्विवलेंट हा, आणि ज्यावेळेस हा 0 कंडिशनला असेल हा शॉर्ट सर्किट काम करेल. इथं बघा ओपन सर्किट आहे, इथं शॉर्ट सर्किट आहे, कन्फ्युजन करू नका. ओके. आणि हेच त्यांनी इथं काय दिलेलं आहे, इन द फॉर्म ऑफ टेबल दिलेलं आहे, म्हणजेच इन द फॉर्म ऑफ डायग्राम. नेक्स्ट बघा, वेन टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी. आता ज्यावेळेस टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी असेल तर त्यावेळेस आपण काय लॉजिक लावायचं बघा. रेजिस्टरमध्ये टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी नो चेंज सांगते, म्हणजे रेजिस्टरमध्ये काहीच बदल होत नाही. इंडक्टरमध्ये काय होतं, शॉर्ट सर्किट होतो, आणि I0 काय होतो, इंडक्टर इक्विवलेंट टू करंट ऑफ व्हॅल्यू I0 इन पॅरलल टू द व्हॉट विथ अ शॉर्ट सर्किट. इथं शॉर्ट सर्किट होणं. देन VC सोबत इज इक्वल्स टू 0 असताना V0 असताना हा ओपन सर्किट म्हणून काम करणार, आणि हा पण ओपन सर्किट, म्हणजे दोघांचं सारखंच. इथं शॉर्ट सर्किट आणि इथं काय ओपन सर्किट. ठीक आहे. आणि त्याच्या काय काय दिलेलं आहे, खाली डायग्राम्स दिलेले आहे. ओके. सो चॅप्टर हा छोटा आहे, जास्त विशेष नाही आहे. ओके. तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण फक्त बघितलं इनिशियल, देन फायनल. इनिशियल म्हणजे तुमचं टी इज इक्वल्स टू 0 आणि टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी, त्याच्या डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर आपण कन्सेप्ट बघितले, टी इज इक्वल्स टू 0, टी इज इक्वल्स टू 0 प्लस काय असतं, टी इज इक्वल्स टू 0 मायनस काय असतं, टी इज इक्वल्स टू इन्फिनिटी काय असतं. ठीक आहे. हे काय असतं, जस्ट आफ्टर असतं, याला इनिशियलच म्हणतात. याला काय म्हणतात, जस्ट बिफोर, कारण मायनस साईड आहे ना. आणि याला काय म्हणतात, फायनल कंडिशन. समजते. आणि याच्या बेसिसवर आपण रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर याच्या कंडिशन. रेजिस्टर हे सोपं आहे. इंडक्टरमध्ये इनिशियल पण आहे, देन स्विचिंग पण आहे, आणि एक फायनल पण आहे. यामध्ये पण सेम. ठीक आहे. आणि त्याच्या इक्विवलेंट सर्किट बघितले. ओके. अशा प्रकारे हा छोटासा चॅप्टर आहे, राईट. तर हा प्रिपेअर लवकर होईल, फक्त इक्वेशनच तुम्हाला लिहिण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार. ओके. सो विल स्टॉप हिअर. थँक्यू.